तीन चेंडू, 3 धावा, 1 गडी बाद. चार चेंडू आणि 4 धावा. पुढचा फलंदाज कुणाला आलेला आहे? गणू यांचा पुढचा चेंडू जयू यांना. 5 चेंडू, 5 धावा. पहिला षटक समाप्त. धावसंख्या 6, 1 गडी बाद. धावसंख्या 6. धावसंख्या 8, 1 गडी बाद. धावसंख्या 8. सुंदर क्षेत्ररक्षण गणू यांच्यातर्फे. एकूण धावसंख्या 9, 3 चेंडू 9, 3 धावा आलेल्या आहेत आणि एकूण धावसंख्या झालेली 9. यश यांचा पुढचा चेंडू. कुणाल धावण्याचे खेळाडू. 4 चेंडू 4 धावा आलेल्या आहेत. एकूण धावसंख्या झालेली आहे 10. सुंदर क्षेत्ररक्षण. 5 चेंडू 5 धावा. एकूण धावसंख्या 11. आणि गोल. अक्षय नाईक, मनीष शिर्के यांचा सामना करण्यास सज्ज. 1 चेंडू 1 धाव. एकूण धावसंख्या 12. दोन चेंडू 2 धावा. एकूण धावसंख्या 13. एकूण धावसंख्या 15. 9+1 धावसंख्या 15. 2 गडी बाद. वाईड बॉल. एकूण धावसंख्या 16. एकूण धावसंख्या 17. तीन चेंडू मध्ये 6 धावा आलेल्या आहेत. एकूण धावसंख्या 17. शेवटचे 3 चेंडू शिल्लक.
एकूण धावसंख्या 18. 2 चेंडू शिल्लक. टोटल धावसंख्या झालेली 20. शेवटचा चेंडू शिल्लक. हॅलो. हॅलो.
हॅलो सध्या सुरू असलेला सामना श्री स्वामी समर्थ सीसी वर्सेस माऊली सीसी. श्री स्वामी समर्थ यांची फलंदाजी चालू आहे आणि संघाचा धावसंख्या झाली ती संघाची धावसंख्या झाली ती 8. एक गडी बाद. हे स्कोर सांग रे. 10 चेंडू 11 धावांची आवश्यकता ते स्वामी समर्थ सीसी यांना. मिट्टी लागतो. बॉलिंग सुंदर असं क्षेत्ररक्षण अक्षय नाईक यांच्याकडून 3 धावा वाचवण्यात यशस्वी तो अक्षय नाईक. 3 चेंडू 6 धावा. मिट्टी याच्या ओव्हरला. मनीषाने पुढे सरमाला चेंडू रनआउटचा प्रयत्न पण मनीष राजशिर्के जिवंत. संघाची धावसंख्या झाली ती 14. पुढील सामना एमबीसीसी वर्सेस जीएमएम अटीतटीचा सामना. क्षेत्ररक्षण दीपक आयर यांच्याकडून आणि थर्ड अंपायर मोहम्मद यांच्याकडून. गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. थर्ड अंपायरचा डिसिजन नॉट आउट. 7 चेंडू 8 धावांची आवश्यकता आणि त्यांचा स्ट्राईक फलंदाज मनीष राजशिर्के फलंदाजी करतोय. दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू घेऊन येतो मिट्टी. त्या सामना करतो मनीष. पुढे मला चेंडू सुंदर क्षेत्ररक्षण बाबा याच्याकडून पण एक धावा समाधान मानतील ते मनीष राजशिर्के. श्री स्वामी समर्थ संघाला 6 चेंडू 7 धावांची आवश्यकता. 6 ने संघ विजय ठरू शकतो जर विकेट गेली नाही तर. आणि 3 बॉलात 3 विकेट गेली तर तुम्हाला कंपल्सरी होतील. शेवटचा आणि निर्णायक षटक घेऊन येतो तो अनुभवी गोलंदाज भरत जाधव माऊली सीसी संघाचा. आणि त्याचा सामना करतील तो नौका खेळाडू उद्योन्मुख खेळाडू मनीष राजशिर्के. बघूया 6 चेंडू 7 धावा. फुलटॉस पद्धतीचा चेंडू भरत जाधव यांच्याकडून 1 धावा समाधान मानतील तर मनीष राजशिर्के. तर सामना करतील परत एकदा मनीष राजशिर्के. दुसरा चेंडू 5 चेंडू 6 धावांची आवश्यकता. प्रत्येक चेंडू 5 चेंडू 6 धावांची आवश्यकता. परत एकदा 1 धावेसाठी डिक्लेअर पद्धतीचा फटका. 4 चेंडूत 5 धावांची आवश्यकता ते श्री स्वामी समर्थ संघाला. सुंदरसं गोलंदाजीचं प्रदर्शन दाखवतोय तो अनुभवी खेळाडू भरत जाधव. आणि त्याच प्रकारचं फलंदाजीचं प्रदर्शन दाखवतो मनीष राजशिर्के. 4 चेंडूत 5 धावांची आवश्यकता. टाईट अशी फिल्डिंग लावली ती कर्णधार जयू यांनी. बघूया डॉट येतोय. पुढे आलेला चेंडू पुढे माझा चेंडू सुंदर असा फटका मनीष राजशिर्केच्याकडून 2 धावांसाठी. कव्हर ड्राईव्हच्या पद्धत मनीष राजशिर्के संघाच्या धावसंख्येत भर. संघाला आता जिंकण्यासाठी 3 चेंडू 3 धावांची आवश्यकता. पंचांचा निर्णय अवांतर धाव वाईटच्या रूपात
संघाला फक्त आणि फक्त आता 3 चेंडू 2 धावांची आवश्यकता. सुंदरचं फलंदाजचं प्रदर्शन दाखवतो मनीष राज शिर्के. पुन्हा एकदा स्वीपच्या रूपात 1 धाव. संघाला जिंकण्यासाठी 2 चेंडूत 1 धाव. तसं बघायला गेलं तर श्री स्वामी समर्थ संघ विजय ठरलाय, पण एक रिव्हर्स स्वीपच्या रूपात आवडत होतो मनीष राज शिर्के मॅच मध्ये. अजूनही 1 धाव. विकेट गेला तरी विजय नाही ठरू शकत होता माऊली सीसी संघ. याची दखल घ्यावी. 1 चेंडूत 1 धाव. जिंकले ते. जर 1 चेंडू 2 विकेट काढण्यात यश आलं माऊली सीसी संघाला तर माऊली सीसी संघ विजय ठरू शकतो, पण आतापर्यंत ते पॉसिबल झालेलं नाहीये. इंडो 1 धाव. याच प्रकारे शिवस्वामी संघ विजय ठरतोय आणि पुढील सामना